कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गाळा मिळत नाही म्हणून अडत्यांची तक्रार असते। मात्र कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे 144 गाळे मागच्या 5 वर्षांपासून बनून तयार आहेत। मात्र वितरणाचा मुहूर्त अद्याप मिळाला नाहीये। त्यामुळे नवीन परवानाधारक अडत्यांची मागणी असताना देखील त्यांना प्रतीक्षा करावी लागते। या संदर्भात अडत्यांची बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी मार्केटसाठी 144 गाळे मागच्या 5 वर्षापासून बनून तयार आहे। मात्र अजूनही त्याचं वितरण झालं नाही। त्यामुळे इथले जे स्थानिक अडती आहे त्यांच्यामध्ये देखील संभ्रम आहे। जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर बघा, साधारण 4 वेगवेगळ्या इमारती आहेत, त्यामध्ये आपल्याला हे गाळे तयार झाल्याचं पाहायला मिळतात। पाठीमागे बघितलं तर आणखी 2 इमारतीमध्ये एकूण 6 इमारतीमध्ये हे सगळे 144 गाळे आहे। मात्र याचं वितरण कधी होणार याच्या प्रतीक्षेमध्ये इथले स्थानिक अडती आहे किंवा जे लायसनधारक नवीन जिथे काम करतात त्यांना देखील याची मोठी प्रतीक्षा आहे। आणि कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मंडळ आहे ते मात्र याबद्दल अडत्यांना देखील नीट माहिती देत नाही। आपण इथले जे अडती आहे त्यांना विचारू की नेमकं या संदर्भात त्यांना काय माहिती आहे आणि याचं वितरण कोणाला होणार आहे, त्या संदर्भात काही निकष ठरवले का, काय स्टेटस आहे यांचं, किती दिवस झाले हे बनून पूर्ण आहे आणि अजून याचं वाटप का होत नहीं? देखिए, इसका तो 5 सालों से काम चालू है। काम जो है कछुआ गति से चल रहा है। जैसे कि ये आपके सामने आपने देखा, अभी रोड से के काम नहीं हुए, कुछ यहाँ पे लाइटिंग के काम होना था, लाइटिंग के काम नहीं हुए। एशिया के अंदर का सबसे बड़ा मार्केट होने के नाते यहाँ सुलभ शौचालय की व्यवस्था नहीं है। प्लस हमने हमारा कुछ प्रतिनिधि मंडल 1-2 दिन के बाद में सभापति जी से मिलने वाला है। हमारी डिमांड ये है कि यहाँ पे एक हॉस्पिटल होना चाहिए। दुकानों के बारे में क्या है स्टेटस? दुकानों के बारे में APMC के तरफ से अभी हमारे को कोई प्रस्तावना लेटर नहीं आया, उनके तरफ से कोई माहिती नहीं आई और उनके तरफ से अभी हमारे को कोई मार्गदर्शक प्राप्त नहीं हुआ। हमको जैसे प्राप्त होगा वैसे हम आपको बताएंगे। व्यापाऱ्यांमध्ये नेमका काय संभ्रम आहे या दुकानांना घेऊन, या गाड्यांना घेऊन? सभापतीच्या म्हणजे APMC जे धोरण वापरत आहे त्याच्यावरती, त्या धोरणामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे। ते कोणाला जातील दुकानं मिळणार की नाही मिळणार ह्या विषयामध्ये सगळेजण चिंतित झालेले आहेत आणि त्या चिंतेमुळे लोक काही पण चुकीचे डिसिजन घेऊन, चुकीचे निर्णय घेऊन त्या लोकांमध्ये संभ्रम तयार होत आहे आणि तो उद्या चालून म्हणजे क्रोधाचा भावना किंवा असामाजिकता असं वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये दिसून येते। नेमकं काय म्हणजे प्रक्रिया सुरू केली नाही की पडद्यापाठीमागनं प्रक्रिया सुरू होत आहे? झालेली नाही आहे प्रक्रिया, कुठेच सुरू झालेली नाही आहे। पडद्यामागे पण काय व्यवस्था होऊन राहिली, कशी व्यवस्था होऊन राहिली कोणालाच नाही माहीत आणि कुठल्या पण लेवलला कोणाला सांगण्यात आलेलं नाही आहे। याचा नॅचरल क्लेम कोणाचा राहणार आहे? आप ही बताइए। नॅचरल क्लेम तर APMCचाच राहील ना। म्हणजे याच्यावरती क्लेम तर सब्जी मार्केटवाल्यांचाच राहील ना, जे जुने अडती आहेत, जे वर्षानुवर्षापासून काम करत आहेत त्या दुकानावरती त्यांचाच क्लेम असायला पाहिजे। पण जी पूर्ण मार्केटची व्यवस्था आहे, आम्ही असं नाही म्हणत की बाबा जे 400 झालं, पण जे पर्टिक्युलरली जे व्यापार करतात ते व्यापार करतात त्या व्यापारानुसार त्यांची व्यवस्था बरोबर व्हायला पाहिजे, सगळे पद्धतशीर। पण त्या हिशोबाने इथे कुठल्यापर्यंत दूरपर्यंत इथली कुठली व्यवस्था तशी दिसत नाही आहे। याचं नेमकं कारण काय इतके दिवसापासून रखडलेलं काय? कारण ये है कि इसकी जो गति है, कछुआ गति से काम चल रहा है। APMC के पास में किसी भी प्रकार की फंड की कोई कमी नहीं है। APMC के पास में काफ़ी फंड रखा हुआ है, अगर वो चाहे तो इसको महीने भर के अंदर में कंप्लीट करके हमारे को दे सकते हैं। मगर कहीं ना कहीं यंत्रणा यहाँ पे कमज़ोर कार्य की होते हुए दिख रही है। आप नहीं, आपके पास क्या है? लाइसेंस है लेकिन दुकान नहीं? लाइसेंस है लेकिन दुकान नहीं है। और लाइसेंस के ऊपर में एक टिप लिखी हुई है कि जिसमें लाइसेंस मिलने के बाद अभी दुकान की व्यवस्था नहीं है, इस तरीके का बताया गया है टिप में। और जैसा हम पुराने लोगों के साथ में नए लोग भी जुड़ के अपना काम कर रहे हैं, लेकिन चिंता ये है कि माल आने के बाद व्यापारी दुकान देखता है, किसान दुकान देखता है। तो हमारा नया लाइसेंस रहने के बाद हमारे पास में दुकान नहीं रहेंगी तो किसान व्यापारी आएंगे कैसे? हमारा लाइसेंस प्रतीक्षा में है कि ये कब आपको मिलता है, आप जैसे जो भी व्यापारी हैं? नए लाइसेंस होल्डर है, ये सब सोच में है कि हमें दुकान की व्यवस्था किया जाए। आपने कभी पूछा क्यों रुकाई करके? जवाब कुछ भी नहीं है, जवाब कुछ भी नहीं आया APMC से।
हाँ, इतना बता देते कि आपको टिप दी गई है कि अभी दुकान है नहीं, अब जब दुकान बनेगी आपको दी जाएंगे। आपण बघू शकतो की जे नवीन लायसनधारक आहेत त्यांना असं सांगितलं जातं की जेव्हा दुकान बनेल तेव्हा त्यांना ते दुकानाचं वितरण केलं जाईल। इथे 144 गाळे हे मागच्या 5 वर्षापासून पडून आहे, त्यात देखील वितरण केलं जात नाही आणि वितरणाला घेऊन देखील एक मोठा संभ्रम इथल्या अडत्यांमध्ये आहे। त्यामुळे या संदर्भात कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील काळामध्ये काय पावलं उचलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।